लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ झालेले आहेत। पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? अजितदादा, शिंदे, फडणवीसांमध्ये श्रेयवादाची लढाई। देवाभाऊंनाही गुलाबी जॅकेटची भुरळ। माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग, लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला ग। माझ्या भावानं पक्का निश्चय केलाय ग। लाडक्या बहिणींचा देवाभाऊ। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत भारतीय जनता महिला मोर्चाने आयोजित केलेला हा खास कार्यक्रम। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1,500 रुपयांचा पहिला हप्ता जमा झाल्यानं आनंदित झालेल्या महिलांनी देवाभाऊंना अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राख्या बांधल्या। विशेष म्हणजे अजित पवारांप्रमाणेच फडणवीसांनाही गुलाबी जॅकेटने भुरळ घातली आहे। या कार्यक्रमासाठी ते खास गुलाबी जॅकेट घालून आले होते। यावेळी लाडक्या बहिणींचं उदंड प्रेम पाहून देवाभाऊ देखील आनंदित झाले। खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेन म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेन भाऊ म्हणतं, पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं। सध्या राज्यभरात गाजावाजा सुरू आहे तो लाडकी बहीण योजनेचा। महायुती सरकारच्या या योजनेला राज्यभरातल्या महिलांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय। आगामी विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असा निष्कर्ष झी24 तासच्या महा AI सर्व्हेमध्येही समोर आला होता। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का या प्रश्नावर 55% लोकांनी हो असं मत नोंदवलंय, तर 30% लोकांनी ही योजना गेम चेंजर ठरणार नाही असं म्हटलंय, तर 15% लोकांनी माहिती नाही असं उत्तर दिलंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारमध्ये श्रेयवाद रंगलाय। गेल्या 14 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला। तेव्हा आनंदित झालेल्या महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्या बांधल्या। मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरातील लाडक्या बहिणींशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर गुलाबी बसमधून गुलाबी जॅकेट घालून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली। सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण असा या योजनेच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटानं जनसन्मान यात्रेच्या पोस्टरवरून मुख्यमंत्री शब्द वगळलाय। लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही असा वादा देखील दादा यावेळी करतायत। आता शिंदे आणि अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत देवाभाऊ देखील मैदानात उतरलेत। त्यामुळे या तिघांपैकी लाडका भाऊ कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट झी24 तास।